नमस्कार, मी सुवर्ण. गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत. सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत, पण त्याआधी मुख्यमंत्री बोलतात. इथले प्रवासी मला रस्त्यामध्ये भेटले आणि त्यांनी इथला जो काही इश्यू होता ट्रॅफिकचा, वाहतूक कोंडीचा मला कानावर घातला. मी त्याच वेळेस आपले कलेक्टर, म्युनिसिपल कमिशनर, पोलीस कमिशनर, NHIचे अधिकारी या सर्व संबंधित विभागाशी तातडीने मी फोनवर संपर्क केला आणि माझ्या माहितीप्रमाणे काल 11:30 वाजता ही सगळी टीम जी आहे या ठिकाणी पाहणी करायला आली. हे जे काही मधला हा जो ब्रिज आहे तो तोडण्याची आवश्यकता आहे आणि काही जे काही हर्डल आहेत त्यांच्याशी देखील आपले सर्व अधिकाऱ्यांची टीम बोलली आहे आणि त्यामुळे या वाहतूक कोंडीतून चांदणी चौकमधल्या लोकांना दिलासा देण्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे ती त्यांनी सगळी तयारी केलेली आहे आणि म्हणून मी स्वतः आज देखील स्वतः प्रत्यक्ष बघितलं पाहिजे. इथला काही विषय आहे, इश्यूज आहेत, काही कोर्टामध्ये काही इश्यूज आहेत, हे सगळे सॉर्ट आउट करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर एक कंबाईन ही जी आमची टीम आहे, कलेक्टर, कमिशनर, पोलीस कमिशनर, NHI, हे सगळे जे लोक आहेत हे सगळे लोक एकत्रित एक कलेक्टिव्ह डिसिजन या ठिकाणी घेतला आहे त्यांनी आणि मला वाटतं एक खात्री आहे की युद्ध पातळीवर या ठिकाणी उपाययोजना केली जाईल. हे ब्रिज तोडेपर्यंत तात्पुरतं इथे 100 ट्रॅफिक वार्डन या ठिकाणी तैनात केले जातील उद्यापासून. त्याचबरोबर हेवी ट्रॅफिक जी आहे ही हेवी ट्रॅफिक देखील पीक अवरमध्ये त्याला देखील थोडी रेग्युलेट करण्याचा देखील निर्णय इथे घेतला आहे. शेवटी या भागातल्या नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याचं काम ही जबाबदारी राज्य सरकारची आहे, आमची आहे. याचं गांभीर्य ओळखून मी स्वतः या ठिकाणी कालच सगळ्यांना सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे या ठिकाणी युद्ध पातळीवर ॲक्शन देखील आपण पाहत आहे. त्यामुळे आपण लवकरच यामधून किती दिवसामध्ये हा पूर्ण होईल? ऐका आता जुनं किती वर्षापूर्वीचं झालं ते सोडा, आता आपण काहीतरी नवीन किती दिवसात होईल? आता उद्यापासून इथे मोठ्या प्रमाणावर मॅन पॉवर ट्रॅफिक वॉर्डनची लागेल. हेवी ट्रॅफिक जी आहे ती रेग्युलेट होईल. उद्यापासून ताबडतोब रिलीफ मिळेल. पुढच्या 15 दिवसामध्ये हा जो ब्रिज आहे या लेन वाढतील. ब्रिजमुळे इकडची सर्व्हिस रोड आहे तो इकडच्या पलीकडच्या सर्व्हिस रोडला जोडला जाईल, त्यामुळे त्या लेन सुरू होतील. हा ब्रिज देखील एक आपलं नोएडामध्ये जी एजन्सीने ती काय प्लास्टिक केली तशा प्रकारच्या लोकांशी देखील त्यांनी बोलणं केलेलं आहे, संपर्क केला. ते देखील 1-2 दिवसामध्ये मंगळवार बुधवारी येऊन पाहणी करतील आणि युद्ध पातळीवर या ठिकाणी हे ॲक्शन घेतली जाईल. तुम्ही देखील विश्वास आणि खात्री बाळगा की हे सरकार जे आहे लोकांना दिलासा देणार सरकार आहे. सीएम खरं तर या चौकामध्ये एखादी काही घटना घडली, ऍक्सिडेंट झालं तर तिन्ही म्हणजे पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, पुणे आयुक्त असेल किंवा ग्रामीण असेल, हे एकमेकांवर ढकलतात. हे आमच्या बिलकुल असं नाही. आता आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. हद्द नंतर बघा, पहिला त्याला रिलीफ द्या, पहिला त्याला तातडीने त्याची दखल घ्या. हद्द वगैरे हा नंतरचा विषय. हा भाग पुण्याला जोडणं, पुणे आणि पिंपरी चिंचवड या हे सगळे जोडलेले एकमेकांमध्ये भाग आहेत. परंतु पोलिसांना देखील आमच्या सूचना आहेत, संबंधित विभागाला देखील सूचना आहेत. एखादी दुर्घटना घडली तर तात्काळ त्याला दिलासा देणं, त्याला मदत देणं हे पहिलं कर्तव्य करा, नंतर मग हद्द बघू आपण, अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. मला वाटतं भविष्यामध्ये असं काही इश्यू महामार्गाचं एक नियोजन आहे, MSRDC एक नियोजन आहे, पालिकेचं एक नियोजन, सगळा गोंधळ आहे, समन्वय नाही आता. म्हणून आता सगळा गोंधळ मिटवलेला आहे. एकत्र सगळे अधिकारी आलेले आहेत आणि आपला गोंधळ पुढे होणार नाही. जो गोंधळ मागे काही वर्षात झाला तो आपण करूया. पुण्यातला जो गणेशोत्सव आहे त्याची एक परंपरा आहे. सामाजिक राजकीय विषयावरचे ज्वलंत देखावे जे ते साजरे केले जातात. पुण्यातल्या एका मंडळानं तुमचा जो काही मध्यंतरी हा सत्ता संघर्ष झाला त्यावेळेचा देखावा सादर करण्याचं ठरवलं होतं आणि त्यांची तयारी सुरू केली होती. मात्र पोलिसांकडे परवानगी मागण्या अगोदरच पोलिसांनी तो देखावा त्यांना सादर करायचा नाही असं सांगितलंय, रद्द करायला लावला. माहिती घेऊन तपासून आपण बघूया. कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी जाणाऱ्या एक्सप्रेसवेवरती टोल, यामध्ये जे मुंबई गोवा हायवेचं जे नॅशनल हायवेचं काम आहे ते देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. आमचे PWD मंत्री रवींद्र चव्हाण हे स्वतः आमदारांसोबत त्यांनी पाहणी केलेली आहे. युद्ध पातळीवर डागडुजीचं काम सुरू आहे. परंतु तोपर्यंत तिकडे वाहतूक कोंडी होते म्हणून वाहनधारक जे आहेत प्रवासी कोकणचे ते चाकरमानी इकडून जातात मुंबई पुणे एक्सप्रेसवरून, तर त्यांना देखील आम्ही टोलमधून माफी सूट दिलेली आहे. आणि
त्यामुळे त्यांना देखील गैरसोय त्यांची होणार नाही. साहेब जिल्ह्यांना पालकमंत्री कधी भेटले? कधी? लवकर म्हणजे कधी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदणी चौकात होणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित यंत्रणांचे अधिकारी तिथे होते, त्यांना योग्य त्या सूचना केलेल्या आहेत. इथला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठीचं नियोजन करत असल्याचं ते आपल्याला बघायला मिळाले आणि त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गणेशोत्सव अवघ्या 3 दिवसांवर